एका कथेच्या स्वरूपातून आपण ही संपूर्ण कलमं लक्षात ठेवणार आहोत. चला सुरू करूया पंचायत राजची महत्त्वाची कलमे. बघा 243 कलम व्याख्या आहे आणि 243A ग्रामसभेशी संबंधित आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. स्टोरी ही आहे की एका गावामध्ये रचना नावाची एक बाई राहते. ती अत्यंत कपटी आहे, धूर्त आहे आणि पैसेवाली आहे. ठीक आहे, स्टोरीला सुरुवात करूया. रचना नावाची बाई एका दिवशी बैठकीला जाते आणि तिकडे पंचायत समितीची स्थापना होते. कुठे? बैठक म्हणजे बी. आता ती बाई म्हणते OIC, बाई म्हणजे रचना म्हणते OIC, सी रचना. ठीक आहे, ती म्हणते की मला विभाग डी किंवा वॉर्ड डी मधून उभं राहायचं आहे, मला जागेंचं आरक्षण पाहिजे. कुठून? विभाग डी मधून, वॉर्ड डी मधून उभं राहायचं, जागेंचं आरक्षण पाहिजे. मी प्रत्येक 5 वर्षांनी निवडून येणार. एव्हरी 5 इयर्सने मी निवडून येणार. म्हणजेच पंचायतीचा कालावधी. ठीक आहे, आता एफ म्हणजे फिमेल्स, बाकीच्या फिमेल्स रागवतात, म्हणतात नाही नाही नाही, रचनाला अपात्र करा, रचनाची पात्रता बंद करा. ठीक आहे, कोण म्हणतं? एफ म्हणजे फिमेल्स म्हणतात. तरी पण रचनाकडे पैसा आहे, रचना निवडून येते. आता पुढे काय झालं की सगळेजण ज्या बायका तिला काढायला निघालेल्या त्या सगळे तिला जी म्हणतात. का म्हणतात रचनाला जी? तिच्याकडे पॉवर आले, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना, पॉवर म्हणजेच अधिकार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिला म्हणतात जी. आता रचना काय काम करते? सगळ्याकडून हफ्ते मागते. आता तुम्ही म्हणाल हफ्ते कसे मागते? तर बघा पंचायतीचे जे पण टॅक्स असतात ना, शुल्क असतात, ते हफ्त्यांच्या स्वरूपात मागते सगळ्यांकडे. हफ्ते दे. टॅक्स असतात ॲक्च्युली. ते काय करते? एच फॉर हफ्ते म्हणजे टॅक्सेस. नंतर तिचं इन्कम एवढं इल्लिगल वाढतं. आय म्हणजे इन्कम. तर काय करतात लोक? राज्य वित्त आयोगाची मागणी करतात. मग राज्य वित्त आयोग येतं का? इन्कम, तिचं इन्कम चेक करण्यासाठी. मग JK नावाचा एक माणूस येतो. का? तर राज्य वित्त आयोगाला पण रचना पैसे देते. मग शेवटी JK येतो. जे लक्षात ठेवा, JK येतो आणि तो ऑडिटर येत असतो. ऑडिटर म्हणजेच काय? तो पूर्ण मूल्यमापन करतो, निरीक्षण करतो, सर्वेक्षण करतो की नक्की काय चालू आहे, पैसा नक्की येतोय कुठून रचनाकडे. ठीक आहे, आता जे नंतर कुठला आहे के, तो म्हणतो रचना ओके. काय म्हणतो? रचना ओके मीन्स के. आता बस झाला, आता मी इलेक्शन नवीन घेतोय. नवीन इलेक्शन म्हणजेच काय? तर राज्य निवडणूक आयोग येतो आणि पंचायतीच्या निवडणुका घेणार आहे. ठीक आहे, आता पुढे तो रचनाला म्हणतो की रचना तू, JK म्हणतो की रचना तू आता लोकल इलेक्शन्स निवडू शकत नाही, आता डायरेक्ट दिल्लीला ये. दिल्ली काय आहे? UT आहे आणि कुठल्या लढू नाही शकत? लोकल म्हणजे L. मग रचना म्हणते ठीक आहे, आता मला मिनिस्टर बनायचं आहे. एम म्हणजेच मिनिस्टर बनायचं आहे. तर मी कुठे उभं राहणार आहे? तर मी राहणार आहे मेघालय, नागालँड आणि मिझोराम. ठीक आहे, आणि ती म्हणते न्यायालयाने ह्याच्यामध्ये यायचं नाही, सगळ्यांनी आउट व्हा. O म्हणजे न्यायालयांचा अपवाद. तर आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल.